माजी खासदार उन्मेष पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावरती बीएचआर सह इतर माध्यमातून भूखंड लाटल्याचा आरोप केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे। भूखंडाच्या बाबतीत पार्थ पवारांनी केलेला प्रकार हा फक्त नमुना, त्यांचं विद्यापीठ म्हणजे बीएचआर पतसंस्था आणि इतर माध्यमातून भूखंड लाटणारा जर कोणी नेता असेल तर गिरीश महाजन असा आरोप उन्मेष पाटील यांनी केलेला आहे। तसंच आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर सुद्धा चाळीसगाव एमआयडीसीतील शेकडो कोटींचे गौण खनिज चोरीचा उन्मेष पाटील यांनी आरोप केला आहे। एका बाजूला आमची एमआयडीसी आहे जी महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि त्यामागे एमसीआयडीसी म्हणजे मंगेश चव्हाण इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, त्यांचे सगळे सोयरे आणि कार्यकर्त्यांनी मिळून शेकडो कोटीच्या भूखंडातून शेकडो कोटी रुपयाचं गौण खनिज चोरल्याचं उघड त्या ठिकाणी दिसतंय। दुसऱ्या बाजूला मी टक्केवारी घेत नाही आणि मी शेकडो कोटीच्या कामामध्ये भागीदार राहतो आणि एका बाजूला मी नाही त्यातला कडी लावा हातला या प्रकाराने ज्या पद्धतीने लूट चालू आहे चाळीसगावची, ती लूट यात्रा चाळीसगावकरांपुढे आणून पर्दाफाश करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करायचं ठरवलं। भूखंडाच्या बाबतीत अरे पार्थ पवारांनी केलेला तर नमुना आहे, फक्त सॅम्पल आहे। त्याचा सगळ्यात मोठा विद्यापीठ जर असेल तर भाईचंद हिराचंद रायसोनीच्या आणि इतर माध्यमातून भूखंड लाटणारा जर कोणी नेता असेल तर तो गिरीश महाजन आहे। चौकशी करा मुख्यमंत्री महोदय, मग कळेल तुम्हाला। आणि त्यांचे जे म्हणतो ना अंडे पिल्ले जे जवळपास राईट लेफ्ट तपासा एकदा। पुढची महत्त्वाची बातमी, भाजपाच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री नितेश राणे यांनी मी ज्यांना नगराध्यक्ष केलं तेच आज आव्हान देत आहेत, मी नसतो तर काय झालं असतं असं त्यांनी कोणाचंच नाव न घेता अप्रत्यक्षपणे संजू परब यांना डिवचलेलं होतं। यावरती संजू परब यांनी आज पत्रकार परिषद घेत उत्तर दिलेलं आहे। नारायण राणे रवींद्र चव्हाणांमुळेच नगराध्यक्ष झालो, बाकी कोणाचाच संबंध नाही अशी टीका माजी नगराध्यक्ष संजू परबांनी करत पालकमंत्री नितेश राणेंवरती पलटवार केला आहे। पेपरात उठतो हा आव्हान देतोय ते आव्हान देतो, मी मनात बोलत आहे ह्याला मीच नगराध्यक्ष बनवलं आणि आज मला आव्हान द्यायला लागलाय। त्याला आम्ही नसतो तर काय झालं असतं, हे असे असंख्य उदाहरणं आहेत। म्हणजे विधानसभेच्या टायमाला प्यार किया तो डरना क्या होतं आणि विधानसभेच्या नंतर हम आपके होऊन कोण झालेलं आहे। त्याला आम्हालाच कळत नाही नेमकं लफडं कुठे झालं तेच कळत नाही। काय तुम्ही आपले प्रभाकरजी एक दुसऱ्याकडे कुठे गेले बघत असतो। अरे तुम्ही चुकलात का मी चुकला सांगा तरी, कोण गुन्हेगार, कोणाला चव्हाण साहेबांचा अवेळी फोन येणार हे तरी सांगा। सावंतवाडी जनता पाटेकर होता, सन्माननीय नारायण राणे साहेब आणि सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्यामुळे मी सावंतवाडीचा नगराध्यक्ष झालो। जे उमेदवार निवडून आले ते महायुती म्हणून आलेले आहेत, तेव्हा प्रत्येकाला पुऱ्या महाराष्ट्रात जे आले ते महायुतीने आलेले आहेत। त्याच्यामुळे कोणी कोणाला आणलं हा प्रश्न जो होतो आणि येणाऱ्या निवडणुकीत कळेल भविष्यात कोणी कोणाला आणले ते, एवढं त्या ठिकाणी सांगू इच्छितो।